तुम्हाला असा एक उपाय हवा आहे का? उपाय केल्यास तुम्हाला अनुभव येईल. तर मग व्यंकटेश स्तोत्राचे पठण नक्की करा. व्यंकटेश स्तोत्र पठणाने लाभ कसा होतो? तर देवीदास रचित व्यंकटेश स्तोत्र हे गृह सौख्य देतं, अर्थात सुख, शांती, वैभव देतं. तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत, संतती प्राप्तीसाठी समस्या आहेत, नोकरीसाठी ज्या काही समस्या आहेत, एकूण सर्व ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्यावर एकमेव उपाय म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पठण. तर अधिक मास सुरू आहे. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते. तर व्यंकटेश स्तोत्र आपण हे भगवान विष्णूंच्या रूपी अर्पण करू शकतो. अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा करणे याला खूप महत्त्व आहे. तर अधिक मास सुरू झालेला आहे. अधिक मासामध्ये आपण व्यंकटेश स्तोत्राचं जर पठण केलं तर नक्कीच तुमच्या ज्या काही सगळ्या समस्या आहेत तर त्या समस्या नक्कीच सुटतील. खूप प्रभावशाली आणि चमत्कारिक असे अद्भुत असे हे व्यंकटेश स्तोत्र आहे. व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं, त्याचं पठण कसं करायचं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं MS10 माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. अधिक मासामध्ये जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तर भगवान व्यंकटेशाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. तर लवकरात लवकर फलप्राप्ती देणारं आणि लवकरात लवकर आपल्याला अनुभव देणारं असं हे व्यंकटेश स्तोत्र. हजारो भक्तांचा अनुभव आहे की त्यांनी भगवान विष्णूंची सेवा केली, म्हणजेच व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं आणि त्यांना चमत्कारिक असे अनुभव आलेले आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण कशा पद्धतीने करायचं? सकाळी वाचायचं की संध्याकाळी वाचायचं? वाचन करत असताना पूजा मांडणी गरजेची आहे का? तर सगळ्यात आधी तुम्ही हे जाणून घ्या की जर तुम्हाला रोजच्या नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. एखाद्या विशिष्ट इच्छापूर्तीसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर संकल्प घेऊन तुम्ही अनुष्ठान 3 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं करू शकता. तर रोजच्या नित्यसेवेमध्ये कशा पद्धतीने पठण करायचं हे आधी आपण बघून घेऊया. तर तुमची जी काही रोजची नित्यसेवा आहे, स्वामींची 11 माळी जप, स्वामींचे अध्याय रोज 3 हे तुम्ही जर वाचत असाल तर त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. ते कधी करायचं? तर संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला हे पठण करायचं आहे. अधिक मासाचे आता जेवढे दिवस राहिलेले आहेत तेवढ्या दिवसात रोज संध्याकाळी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. तर ही सेवा तुम्ही रोजच्या नित्यसेवेमध्ये करू शकता. जर तुम्हाला याचं अनुष्ठान करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं? तर तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करू शकता, 21 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. 3 दिवसाचं अनुष्ठान कशा पद्धतीने करायचं? तर व्यंकटेश स्तोत्र वाचनासाठी तुम्हाला रात्री 12 वाजता उठून आंघोळ करायची आहे. म्हणजेच आंघोळ वगैरे तुमची बरोबर 12ला आवरली पाहिजे आणि बरोबर 12 वाजता तुम्ही वाचनाला बसलं पाहिजे. व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 21 वेळा वाचायचं आहे, त्यामुळे जवळ तुम्ही 21 कॉईन घेऊन बसा. एका वेळेत 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण झालं पाहिजे. वाचन करत असताना बोलू नये कुणाशीही. आता 12 वाजता तर आपण कुणाशी काही बोलणारच नाही, पण तरीसुद्धा याची काळजी घ्या की तुम्ही वाचन करत असताना बोलू नका आणि बाकी कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका, म्हणजे भीती वाटणे वगैरे. आता आपण जेव्हा वाचत असतो तेव्हा थोडाफार आपल्याला त्रास होतोच, पण त्या गोष्टीकडे लक्ष न देता तुम्ही लक्ष तुमचं केंद्रित करा व्यंकटेश स्तोत्राच्या पठणावर. रात्री 12 वाजता आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. पठण करण्याअगोदर तुमच्याकडे जर तिरुपती बालाजीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर तो एका पाटावर तुम्ही मांडा. पाटावर निळ्या कलरचं कापडाचं वस्त्र तुम्ही अंथरा आणि त्यावरती तिरुपती बालाजीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ठेवा. नसेल तर आपले स्वामी हे भगवान विष्णुरूपीच आहे, त्यांची फोटो किंवा त्यांची मूर्ती हे तुम्ही पाटावर मांडू शकता. एक तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्याला. फोटोला फुले वगैरे अर्पण करायची आहे आणि धूप दीप प्रज्वलित करून बरोबर 12 वाजता आपल्याला वाचनासाठी बसायचं आहे. वाचन पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्या जागेवरनं उठायचं नाही आणि कुणाशीही बोलायचं सुद्धा नाही. वाचन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्या जागेवरून उठू शकता. तर अशा पद्धतीने 3 दिवसाचं अनुष्ठान आपल्याला करायचं आहे. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, परांना आपल्याला वर्ज्य करायचं आहे, सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. तुमचं जेव्हा अनुष्ठान सुरू असेल तर कुणाची निंदा करू नका, कुणासाठी अपशब्द बोलू नका. तर अशा पद्धतीने हे झालं 3 दिवसाचं अनुष्ठान. हे 3 दिवसाचं अनुष्ठान सुरू करण्या अगोदर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेऊनच सेवा करायची आहे. तुमच्या एखाद्या विशिष्ट इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर संकल्प घेणे खूप महत्त्वाचं आहे. तर ही झाली 3 दिवसाची सेवा. 21 दिवसाची सेवा कशा पद्धतीने करायची?
तर रोज 21 दिवस आपल्याला हे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. रोज रात्री 12 वाजता उठून तुम्हाला अंघोळ करून मग हे व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 21 दिवसाची ही सेवा करायची आहे. यामध्ये पण तुम्ही पाठ मांडायचा आहे, त्यावरती तिरुपती बालाजीची मूर्ती ठेवायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. 21 दिवस हा पाठ तसाच ठेवायचा आहे, म्हणजे ती जागा हलवायची नाही. आणि 21 दिवस आपल्याला रोज या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र जेव्हा तुम्ही वाचणार आहात तेव्हा फलश्रुती जी आहे ते तुम्हाला 21व्या दिवशी वाचायची आहे. फलश्रुती रोज नाही वाचायची, फलश्रुती 21व्या दिवशी वाचायची आहे. तर अशा पद्धतीने व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं जातं. ज्यांना या अधिक मासामध्ये भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, भगवान विष्णूंची सर्वात प्रिय अशी ही सेवा आहे व्यंकटेश स्तोत्राची. तर व्यंकटेश स्तोत्राच्या पठणाने अनेक भक्तांना, लाखो भक्तांना अनुभव आलेले आहेत. तर तुम्हीही व्यंकटेश स्तोत्राचे पठण श्रद्धा, भक्ती, विश्वासाने करा. तुम्हालाही नक्की याचे अनुभव येतील. आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणीवर, प्रत्येक संकटातून बाहेर काढणारं असं हे व्यंकटेश स्तोत्र आहे. तुम्हाला असा जर काही एक उपाय हवा असेल की तो केल्या लवकरात लवकर आपल्याला त्याचे अनुभव मिळावे असं तुम्हाला वाटत असेल तर 3 दिवसाचं अनुष्ठान तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्कीच याची अनुभूती येईल. स्वामी महाराजांची कृपा तुम्हाला नक्कीच येईल. तुम्हाला त्यांचे दर्शन घडतील. वेगवेगळ्या प्रचिती, अनुभव तुम्हाला हे वाचत असताना येते. बऱ्याच भक्तांचा अनुभव आहे की त्यांना वाचताना बरेच अनुभव आलेले आहेत. असं नाही की त्यांना वाचन झाल्यानंतर अनुभव आले, तर जेव्हा ते वाचनाला बसले तेव्हापासून तर वाचन संपेपर्यंत त्यांचे अनुभव चालू असतात. तर हे जेव्हा आपण वाचत असतो तेव्हाच स्वामी आपल्याला प्रचिती, अनुभव द्यायला लागतात. तर विचार करा याची किती मोठी फलप्राप्ती आपल्याला मिळेल. असा हा अद्भुत आणि चमत्कारिक असा हा स्तोत्र आहे. तर नक्कीच अधिक मास महिन्यामध्ये तुम्ही या स्तोत्राचं पठण नक्कीच करा. ही सेवा करत असताना या सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. कोणत्याही प्रकारचा खंड या सेवेमध्ये पडू नये याची काळजी तुम्हाला घेतली पाहिजे. 3 दिवसाचं जर सेवा करत असाल तर त्यामध्येही कोणता खंड नको आहे. 21 दिवसाची सेवा करत असाल तर त्यामध्येही कोणता खंड नको आहे. जर तुम्ही नित्यसेवेमध्ये व्यंकटेश स्तोत्र म्हणत असाल तर मग काही अडचण नाही, पण तुम्ही संकल्पयुक्त जर ही सेवा करत असाल 3 दिवस किंवा 21 दिवसाची तर त्यामध्ये खंड पडू नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तर व्यंकटेश स्तोत्र हे छोटासा ग्रंथ आहे, म्हणजे छोटीशी पोथी आहे त्याची. तर ती पोथी तुम्हाला कुठेही बुक स्टॉलमध्ये, पुस्तकांच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा ऑनलाईन तुम्हाला गुगलवर तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्र सर्च केला त्याचं PDF वगैरे तर ते तुम्हाला सहजासहजी येऊन जाईल. तर मोबाईलमध्ये देखील तुम्ही याचं वाचन करू शकता. तुमच्याकडे जर पोथी असेल तर ते ठेवून देखील तुम्ही त्याचं वाचन करू शकता. आत्ता तुम्हाला लगेच वाचायचं आहे, तुमच्याकडे पोथी नसेल तर गुगलवर तुम्ही सर्च करा, तुम्हाला लगेच व्यंकटेश स्तोत्राचं PDF मिळून जाईल. तर मोबाईलवर बघून तुम्ही वाचन याचं करू शकता. तर खूप छान अनुभव याचे येतात. तर नक्कीच तुम्ही याचं वाचन करा. जर तुम्हाला इच्छा आहे भगवान विष्णूंची सेवा करावी तर नक्की याचं वाचन करा. खूप चमत्कारिक असे अनुभव आहेत याचे. आणि जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा कमेंटमध्ये नक्की याचे अनुभव शेअर करा की तुम्हाला कोणकोणते अनुभव आले. तर नक्कीच कमेंट करा. तुमच्या प्रत्येक कमेंटचं एक नवीन स्वामी भक्त घडत जातो. जेव्हा तुम्ही असे अनुभव शेअर करताना तर तुमच्या प्रत्येक कमेंटने एखादा स्वामी भक्त घडत जातो. त्यामुळे असे कमेंट खूप महत्त्वाचे आहेत. तर जर तुम्ही वाचनासाठी बसला आहात, तुम्ही वाचनासाठी बसणार आहात तर नक्की तुमचे अनुभव शेअर करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एक सेवा घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.